चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. चांभारवाडी जनार्दन नगर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. भवप विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. लक्ष येतो नाही का? गोकुळीचा सुखा महाराज म्हणतात, गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. अंत पार नाही लेखा. कशामुळे एवढं सुख झालं होतं? त्याचं कारण बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्णाचं प्राकट्य नंदाच्या घरी झालं म्हणून गोकुळातल्या नर नारी सर्वाला आनंद झाला. आणि त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढ्या उभारल्या, तोरण बांधली, कथा करायला लागली, गाणे गायला लागली. ऐका, जे कोणी कन्हैयाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे, किंवा मन मोहिले गोविंदे. मोहन शब्दाचा अर्थच असा आहे. ऐका, मनाचं संमोहन जो करतो त्याचं नाव मोहन आहे. कृष्ण शब्दाचा अर्थ आहे कृष्णती चित्तानी इति कृष्ण. जो चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण, आणि मनाचं संमोहन करतो त्याचं नाव मोहन. भगवंताला पाहिल्याच्या नंतर महाराज म्हणतात, माझं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन गेलं. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. थोडा करण्याचा आवाज कमी करा. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे. पटापट मोकळं बोलत चला बरं का. मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो? बोला. कलश बसल्यावर. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही, तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. जसं नदीचं वाहन कुठपर्यंत असतं? जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर ना? नाही. समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. समुद्र मापम प्रविशंती यद्वत्. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय एकसव. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार बिनधास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो, पण आजच्या कीर्तनामध्ये केले देवे गोकुळी. काय करायचं आजच्या कीर्तनात? माझ्याकडे लक्ष द्या. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. का? रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र उच्चारण्यापुरतं ठीक आहे, कारण कृष्णासारखं राहणं आपल्याला शक्य नाही. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? बोला ना. 16,108. आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या पडल्या. दुसरी केलं तर मडच नाही असं काम. म्हणून देवाने केलं म्हणून आपण करू शकत नाही. करशील तरी नोहे काही राईचा डोंगर पर्वत. देवानं 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला बिडीचा चटका दिला तर आपण 3 उड्या मारतो. देवाची बरोबरी करता येणं शक्य आहे का? नाही. म्हणून या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. त्या अगोदर काला शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला शब्द कसा तयार होतो बघा. लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. का अधिक आला बरोबर काला. जन्म आला का आला याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला. काय नाही, कडी भात हाणाय आलो म्हणा दुसरं. काला जन्माला काला याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला. कोहम कोण आहे? तमिदम कुठून आलो? जातम मला कुठं जायचंय? कोवय करता असे विद्ये दे. मला जन्माला येऊन काय करायचं? या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला आहे बरं का.
आहे मी कोण कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई मी कोणत्या गावचा आहे कुठून आलो काय करायचं कुठं जायचं या दोन चार गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला आहे. काला 3 पद्धतीचा होत असतो माझ्याकडे लक्ष द्या. दही भाताचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी दुसरा. पहिला कोणता? दही भाताचा खिचडी काला. दुसरा हरिनामाचा खिचडी काला. आणि तिसरा तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. जिथं भेद शिल्लक राहत नाही तो खऱ्या स्वरूपाचा काला आहे. कोणता भेद जावा? माझ्याकडे लक्ष द्या. हा मंदिरातला देव आहे आणि मी दर्शन घेणारा जीव आहे. हा भेद ज्या दिवशी संपून जाईल त्या दिवशी आपल्या जीवनात काला झाला असं समजायचं. देव पहावया गेलो आणि येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर का नाही? तेथे देवची होणी ठेलो. हा अनुभव ज्या दिवशी येईल त्या दिवशी काला. ऐका बाई, आपण दरवर्षी पंढरपुराला वारीला जातो. आता अन्नाची दिंडी आहे ना का नाही? दुसऱ्या दिंडीत असते. हा, आमची पण दिंडी आहे. आपण दरवर्षी वारीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन माघारी येतो. कानोपात्रा एकदाच पांडुरंगाच्या मंदिरात गेली पण पुन्हा माघारी यायचं काम पडलं नाही. महाराज म्हणतात ना, एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी. मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. एकदा पांडुरंगाच्या मंदिरात गेली पुन्हा माघारी यायचं काम पडलं नाही. जीव ब्रह्माचं ऐक्य जिथं होतं बाळा हो. लक्ष द्या माझ्याकडे. चिमणा इकडे पाहिजे. जीव ब्रह्माचं ऐक्य जिथं होत असतं तो खऱ्या स्वरूपाचा काला आहे. ऐका बरं, आता मग हे दही आणि लाही एकत्र केली की याला आपण काय म्हणतो? बोला ना. दही आणि लाही एकत्र गेली त्याचं नाव काय? काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याचं नाव काय? काला. दारून पाणी एकत्र केलं त्याचं नाव काय? हा, कालाच का? नाही, हा कालवा. दही आणि लाही एकत्र करणं याला काला म्हणतात. पण ऐका, याच्यातलं दही सामान्य नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. याच्यातलं दही सामान्य नाही आणि याच्यातली लाही सुद्धा सामान्य नाही. आता कोणतं दही आणि कोणती लाही? भजन करा सांगतो. दही कोणतं? माझ्याकडे लक्ष द्या. आणि याच्यातली लाही कोणती? थोडं लक्षपूर्वक ऐका बरं. चुळबुळ करू नका बरं. एकदम शांत व्यवस्थित बसून ऐका. हे दही कोणतं आणि लाही कोणतं? नामाचं दही. पुन्हा एकदा ऐका. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. म्हणजे नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. आता नाम मुखाला येणं सोपं आहे का? नाम घेणं सोपं आहे का अवघड आहे? चला बोला. माझ्याकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? बोला. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. राम म्हणताना तोंड वाकडं करायची गरज नाही, डोळे लावायची गरज नाही, थुगत बाहेर यायची गरज नाही. राम नामाला स्वतंत्र चव आहे. राम म्हणणं सोपं आहे पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात काम नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. राम म्हणायला काही कष्ट लागत नाही महाराज. त्या काही जोडाक्षर नाही, वेलांटी नाही, काही मात्रा नाही, काय नाही. सरळ राम. राम म्हणणं सोपं आहे पण राम मुखाला येण्यासारखं अवघड काम नाही. बरं, राम म्हणणंच कदाचित सोपं असेल पण त्याच्यात प्रेम निर्माण होणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. त्याच्यात प्रेम निर्माण होणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे बरं का. म्हणून भगवंताचं नाम घेत असताना त्याच्यात प्रेम असणं फार गरजेचं आहे. मग नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. आणि तो काला आज आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य आहे. कमी वेळात मला तुमच्या समोर जेवढं गोकुळ उभं करता येईल मी तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. हा, लक्ष देऊन ऐका. मथुरेचा राजा आहे कंस. त्या कंसाची चुलत बहिणी देवकी. देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण? त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. त्या वसुदेवासोबत देवकीचा विवाह करायचं ठरवलं. थाटामाटामध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला. आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली. वरात कळते ना सर्वांना?
तेवढंच कळतं म्हणा, बाकीचं काही कळत नाही. गावात वरात निघाली, ऐन गावाच्या मधोमध वरात आली आणि आकाशवाणी झाली. त्या वरातीमध्ये विरजन पडलं. हे मूर्ख कंसाच्या बहिणी, ती एवढ्या आनंदाने वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं, कंसा तो मायावर भरोसा नाही का? माने हा भरवसा बोलण्याचा. माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? माणसं माणसावर प्रेम करतात, पण कुठपर्यंत? स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. स्वतःला त्रास झाला की प्रेम राहत नाही महाराज. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात. किती माणसं बदलतात या महिन्यात आपल्याला चांगला अनुभव आला आहे का नाही? वातावरणानुसार माणसं बदलत राहतात. बघा, माया हो तुम्ही बोला. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. म्हणतात तशीच बोल माया. आता दुसरं कशी बोलती? चहात माशी पडली तर चहा काय करता? फेकून दे. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग माशीला फेकता? नुसतं फेकता? अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. वातावरण बदललं, माणसं बदलत राहतात. कंसाच्या प्रेमात वृत्तीमध्ये बदल झाला. हिच्या पोटी येणार 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? मॅनीतली तलवार काढली, घेऊन या खडग माराया धावला. पण हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला, सांगितलंय वेड्या, ही तुझी बहीण आहे. बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. कलंकित होऊन गेलं नाही. मराव काय? मरावं लागणारच आहे. मास्क लावला तरी मरणार, नाही लावला तरी मरणार, लस घेतली तरी मरणार, नाही घेतली तरी मरणार, ऑक्सिजन लावला तरी मरणार, काढला तरी मरणार, माळ घातली तरी मरणार, कोरोनात माळ तोडली तरी मरणार. कोरोनात माळी तोडल्या ना काही लोकांनी, आहे का? तिसरी लाट येऊ नये आणि आली तर हे माळा तोडणारी राहू नये, एवढीच विनंती देवांना. माळ तोड मरणार मरणार, त्याच्यात काय सेटलमेंट थोडीच होत असते महाराज. पण कलंकित होऊन मरू नका. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. 4 प्रश्न है, 4 उत्तर आहे का? जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. काजळ पुसल्यानं निघून जातं, पण कलंक जात नसतो महाराज. म्हणून जो गुण से गई वो हौद से नहीं आती है. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. इज्जत टिकून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडलं. कलंक जीवनातला जात नसतो महाराज. कलंक कंसाला सांगितलंय वेड्या, बहिणीला मारल्यानंतर बहिणीचा हत्यारा म्हणून तुला कलंक लागेल. मग काय करू म्हणजे समजावून सांगितलं. बघ समजावून सांगितलं, अरे तुला हिच्यापासून भीती नाही ना. वसुदेवानं समजावून सांगितलं, तुला हिच्यापासून भीती नाही ना, हिला होणाऱ्या मुलापासून भीती. मग असं कर ना, दोघाला बंदी शाळेत ठेव. जे मुलं होतील ते मुलं मी तुला आणून देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही. ही वृत्ती कंसाला पडली. दोघाला बंदी शाळेमध्ये टाकला आहे का. आणि पहिला मुलगा झाला. वसुदेवानं तो मुलगा कंसाकडे घेऊन आला. कंसानं त्या निरागज मुलाकडे पहिल्यांदा आले. अरे मला 8वा मारणार आहे, पहिल्याला मारून काय करायचं, परत घेऊन जायला सांगितलं. पण नारद लगेच हजर. नारद म्हणले, वेड्या कोण माझ्याकडे, तुम्ही इकडे तिकडे बघताय बघा. असं पूर्ण ऐकण्यावर लक्ष असतं. एवढं 1 वर्षभर आपल्याला हे ऐकण्यासाठी वेट करावं लागतो, थांबावं लागतो. आणि पुन्हा मग हे 2 तास जर वाया गेले तर आपलं वर्ष वाया गेलं मला. दादा हे माईक बरोबर कर. हा काय म्हणला? मग गेल्यावर
हा अरे जाणारे 2.5 वर्ष झाली म्हणून लागले. 2.5 वर्ष निघले ना, मग आता आला गेले की पाहिलं लोकांनी गेलते बाबा म्हणून. आता तो आज जाणार आहे म्हणून अगोदरच हापकून टाकायला लागला. लक्ष देऊ नका बघा, सांगितलं नारदानं लक्ष द्या. कोणताही पहिला होऊ शकतो, माझ्याकडे लक्ष द्या बरं का, आणि कोणताही आठवा होऊ शकतो. कोणताही कुणीकडे जाऊ शकतो आणि कोणी बी मुख्यमंत्री होऊ शकतो. तू असं भ्रमात राहू नको. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी वदी बाळ काशी ठेवू नको. नारदाने असं सांगितलं. वसुदेवाला पुन्हा मुलाला घेऊन यायला सांगितलं. गरगर फिरवलं, शिळेवर आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही. होताची प्रसूत निवून या दे साही मारी तर दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसानं मारले. 7वा गर्भ योग मायेनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदी शाळेमध्ये पडला. लख पडला प्रकाश बंदी शाळेमध्ये. बंदी शाळेत लख प्रकाश पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणले? भगवंत म्हणले मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा माझा जन्म गोकुळाला, बाबा मला इथं ठेवू नका. लक्ष देऊ नाही का बरं? माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवू नका. मी निवडून आल्यावर मला इथं ठेवू नका. मला गुवाहाटीला घेऊन जा, नंदाच्या घराला. हे तेव्हापासूनच आहे. मजनी गोकुळाला. जे म्हणले तुम्हाला नेणं सोपं आहे काय? टोल नाक्यावर आडव्या गाड्या आहेत म्हणले, ॲम्ब्युलन्स मध्ये बसून न्या. पण म्हणले हा तुम्हाला नेणं एवढं सोपं नाही. भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल. भगवंताने गर्भामध्ये प्रवेश केला. लक्ष देऊ नाही का बरं का? भगवंताने गर्भामध्ये प्रवेश केला आणि स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले. आणि भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर देवावर पुष्पवृष्टी करतात. असे जसे आपण केलं का नाही स्वागत, आता हे मुली छोट्या छोट्या फुलं टाकत होत्या, असं देवाच्या येण्याच्या अगोदर देवाचं सगळ्यांनी फुलं टाकून देवकी वसुदेव यांच्यावर स्वागत केलं बरं का. आपल्याला सुद्धा देवाचं स्वागत करायचंय. सर्वांनी हात वर करून टाळी वाजवायची. हा थांबा थांबा थांबा. हा असं एकदम हात वर करा फक्त. शरणागतम कृष्ण. भगवंताची गर्भस्तुती करतात. लक्ष द्या माझ्याकडे. सत्यवरम सत्यपरम ते सत्यम सत्य शेवणी निहितंच सत्यम सत्यश सत्यमृतमेव सत्यम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपद्ये. सत्य 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 म्हणून भगवंताची गर्भस्तुती करतात. आणि ऐका, तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. कोणता? श्रावण महिना म्हणजे हाच रोहिणी नक्षत्र. ऐका, आणि येणारी आता 18 तारीख अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस. रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झाले. उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती असे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ. द्वारपाल झोपी गेले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले वहाँ क्या बात हो गई. खुल गए सारे ताले वहाँ क्या बात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. चालीकडे जाऊ नका. तूने काजल लगाया दिन में रात हो. त्याला गाण्याचा ढंग आहे, शब्दाकडे लक्ष द्या. खुल गए ताले सोईत रखवाले, ते हाथों में बरछियां भाले. वो दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले. वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घन शाम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए बरसात हो गई रे. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. था बंदी खाना जन्म लिए काना, था पर का जमाना पुराना. वो ताले लगाना वो पैरे लगाना, वो उसका जुगड़ाना. उस रात का
दृश्य भयंकर था, उस कंस को मरने का डर था घर घोरा तेरा कैसी रात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। करामात म्हणजे चमत्कार, हिंदीमध्ये त्याला करामात म्हणतात. चमत्काराला सुरुवात झाली, लक्ष देऊन ऐका. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि गोकुळामध्ये घेऊन आले. गोकुळात काय झालं होतं, माया जन्माला आली. माया जन्माला येणार म्हणून सर्वाला झोप लागली. भगवंताला तिथे ठेवलं, मायेला घेऊन मथुरेत आले. लक्ष द्या, मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं नाही. वयाच्या 90 वर्षापर्यंत नंद बाबा यशोदा राणीला मुलबाळ नव्हता आणि तो दिवस त्यांच्या जीवनात आला. माया जन्माला आली. बाळंतपण करणारी रोज जागा राहायची, पण आज तिला झोप लागली. तिला आमच्या गावाकडे दायन म्हणतात, तुमच्या इकडं हाडळण दायनच नाही, हा दायनच म्हणतात बघा. ती रोज जागा राहायची, पण आज झोप लागली. पहा तिथं काय, यशोदा मातेच्या समोर मुलगा पडला. तिला वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते, आहे का नाही. आणि बायांचा असं असतं का नाही, त्यांना एखादी गोष्ट कळावी, त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत म्हणशील कोणाला, तू म्हणून म्हणते ना अख्ख्या चांभारवाडीला इस्तू लावती आणि उरलेला येरळात नेऊन टाकती मला. जगातले दोन सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं, लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसानंतर लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. झाल्यावर माणसाला पळतच गेली, बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल चोरी का भयो, बोले बाबा कछुना भयो. अरे कछुना भयो तो काहे बाबा बाबा रटलं गाय घुम रही है. ही वृंदावनातली भाषा आहे. तुम्ही यात्रेला गेला असेल ना वृंदावनला, तिथं बोलतात. अरे बोल चोरी का भयो, बोले बाबा कछुना भयो. अरे कछुना भयो तो काहे बाबा बाबा रटलं गाय घुम रही है. बोले बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही महाराज. गवळण दुसऱ्या गवळीला सांगते नंद बाबाला मुलगा झाला. यशोदेला मायाव पाठ आहे ना तुमच्या, एक धावी बोला एकी पुढे, वाटी ताटी सुंटवडे वान भरून या ताटी. नंदा घरी झाली दाटी, सुईनीची बलबल झाली. दासी जणी हेल घालणं माहितीये तुम्हाला? नाही, तेल घालणं माहितीये का? त्याच्यात आमचा हात कोण धरण म्हणा मला. दासी जणी हेल घाली, जनाबाई हेल घालत होत्या. ऐका, एवढा आनंद गोकुळामध्ये आहे की त्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. महाराज तुकाराम महाराज त्या आनंदामध्ये सामील होते बरं का. कोणी म्हणाल कसं काय, तर जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकाराम महाराजांना तो आनंद आपल्या डोळ्यानं पाहिला आणि तोच आनंदाच्या अभंगाच्या सुखा अंतपार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतपार राहिला नाही. ऐका बरं का, लक्ष द्या. गोकुळीच्या सुखा ज्याचा अंतही नाही आणि पारही नाही त्याला म्हणतात अंतपार. एवढं सुख गोकुळामध्ये झालं होतं का. महाराज म्हणतात नंद घर आनंद भयो जे कन्हैया लाल. नंदाच्या घरी मुलगा झाला नाही, नंदाच्या घरी आनंद जन्माला आला. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्याचे. महाराज म्हणतात सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादे हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आजपर्यंत गोकुळ सुन वाटत होतं, आज गोकुळातल्या आनंदाला पारावार राहिला नाही. किती आनंद झाला किती सांगू मी, आहे का नाही. कशाचा, वर्षभर या महाराज लोकांचं थोबाड पाहायचं काम नाही बाबा. झाला काला, आता मोकळे झालो आज आपण, आहे का. कुणाला कशात आनंद, कुणाला कशात आनंद, आहे का. कुणाला सप्ताह सुरू होण्यात आनंद असतो, तर काही आज मोकळे होते. 8 दिवस झाले मेळ बसून, चव गेली तोंडाची ते खाऊ, आज मोकळे होतील काय म्हणताय. सप्ताह चालू आहे म्हणजे काय गावातल्या सर्वांनाच बरं वाटतं समजलं. काय नव्हतं ते पत्रिका पाहिली की हर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पुढे 8 दिवस
गावात येऊ नको ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहेत. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. ती शोकांतिका आहे. कोणत्याही मुसलमानाला भेटान म्हणा अल्लाह आहे का, ते आहेच. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा दाखवा, मी कीर्तन करायचं बंद करेन. पण 50% हिंदू देव नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे. ही शोकांतिका आहे आज आपल्या धर्माची. आपण आपल्या धर्माबद्दल एवढे गांभीर्य घेतलेलंच नाहीये. शोकांतिका आहे आपली आज. दारू गांजा मटक्या गुटक्यात किती बी पैसे जातात, पण सप्ते सुरू झाले की अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले ज्ञान पाजळायला सुरुवात करतात. सप्ताह म्हणजे गाव बुडवणार. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का? एवढ्यावरच संडास राहिले का? खोटा 3 तासाचा पिक्चर काढायचा खर्च 70-80 कोटी रुपये आहे. त्याला विरोध नाही. हा, त्याला विरोध नाही. आणि येऊन जाऊन आपण धार्मिक कार्यक्रमाला विरोध करत राहतो. महाराज बरं, पिक्चर खोटा असतो ना माय हो, त्याच्या अगोदर 4 ओळी असतात बघा, हिंदीत आणि मराठीत. वाचल्या का तुम्ही? इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है. इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है. यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे पुनः एकदा सांगतो. इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है. इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है. यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. बरोबर आहे का पत्रकार? या चित्रपटातल्या सर्व दृश्य आणि घटना काल्पनिक आहे. याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही. आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा. बरोबर आहे का नाही? तरी पण पिक्चर पाहताना बाया ढसाढस रडतात. त्या हिरोच्या माग जर गुंडे लागले तर ही घरातूनच म्हणते पळ रे माय मरत कानवर. त्याला काय होत नाही, तू ताण घेऊ नको. दुसऱ्या पिक्चरात पुन्हा दिसतंय. ऐका शोकांतिका. पर बोलताना मी बाया टीव्हीतलंच बोलतात. आमच्या शेतात बाया निंदत होत्या. तुमच्या इथे निंदन म्हणतात का? खुरपणं निंदनच म्हणतात. हा, एक निंदत होत्या. ती एक बाई दुसऱ्या बाईला म्हणे, होय व ते संग्राम नेल का नाही व देव यानीला. म्हणलं तू निंद की, पैसे आमचे घेतले, तू संग्रामचं काय घेणार? अवघड काय नाही सांगा. बोलताना मी ते घेतलं बोलतात महाराज. ते खोटं एलटिके ते रुचे साच कोणाही न बजे. ते खोटं असून माणसं लेकरू जरी बोललं तर ताडकन गालात मारतात. मुख मरण पाहू देंदर स. आणि कीर्तनात लेकरान किती गोंधळ केला तर म्हणतात होते जास्त लेकरू. हा, म्हणजे तिथं मारता इथं कीर्तनात तिथं नाही. इथं काय महाराज, इथं काय उद्धार थोडाच होणार आहे. पिक्चर पाहिला उद्धार होणार आहे. कुणाला कशात आनंद, कुणाला कशात आनंद. पण गोकुळातल्या आनंदाचं कारण वेगळं होतं. नंदाच्या घरी आनंद जन्माला आला होता. गवळणी जायच्या. लक्ष द्या बाळाव, लक्ष. इकडं पाहिजे परशा. सरळ बस, सरळ बस. हा बस सरळ. अय पुढं सरळ. हा, आता इकडे लक्ष. गवळणी जायच्या मुलाला पाहायच्या बाहेरून चर्चा करायच्या, काय सुंदर पोरग आहे, काय सुंदर पोरग आहे. ऐका, आता ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवली तो देव कमी सुंदर असेल का? म्हणतात ना, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. रचना एवढी सुंदर आहे तो देव कमी सुंदर असेल का? सुंदर ते ध्यान. बोला उभे फाट्यावरी, हा उभे विटेवरी, करकटेवरी तुळशीहार काशे पितांबर आवडे निरंतर. बस एवढा सुंदर तो परमात्मा आहे. गवळणी जायच्या, बाहेर यायच्या, चर्चा करायच्या. आता एवढं सुंदर म्हणलं कुणाला वाटतं जाऊन बघा. लयच महाराजाचं नाव ऐकलं बापा, टी वरचा महाराज येणारे, टी वरचा महाराज येणारे. जाऊन तरी काय दिवा लावतो असं वाटत का नाही सगळ्याला? बरोबर.
आता गवळणी जायच्या, पाहुणे यायच्या आणि चर्चा करायच्या. पोरायला वाटलं आपण नाही जाऊ, पोरं जायला गेले. ऐका माया, बाळणपणाच्या टायमाला महिला कधी बी जाऊ शकतात, पुरुषाला जाता येतं का? पोरं जायला गेले गवळणी, म्हणला पळा तुमचं काम नाही का पळा. पोरं रुसले, नंद बाबाकडे आले, म्हणे बाबा बाबा, पोरगा असून पोराला पाय जमत नाही, आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय आपण नाही, पक्षात राहून फायदा काय? नंद बाबा म्हणले वेळे हो, अजून पक्ष माझाच विचार करत नाही आहे, अजून मीच वेटिंग वर आहे, तुम्ही आताच प्रवेश घेऊन तिकीट मागणं बरोबर आहे काय? लक्ष नाही का? अरे मी बाप असून मला कोणी जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार? एक पोरगा नंद बाबाला सल्ला देतो, बाबा तो को पतो नाही, तुला माहिती नाही, जब लाला का पहली बार मोड़ो देखनो है तो सजे धज के भीतर जाणं पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आज जावं लागत असतं. ही देवाच्या गावची भाषा या. नंद बाबा म्हणले लाला मैं 90 साल को डोखरा मोको का सजाय गो तू. अरे 90 वर्षाचा म्हातारा माझ्या सजण्यासारखं काय राहिलं. पोरगा म्हणजे देख बाबा तो को मैं ऐसे सजातो है तू देख तो रह जाएगा. तुला असं सजवतो ना तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खडे रहेगो तो को जैसो सजा नाही वैसो सजा. तुला जसं सजवायचं तसं सजव, मी उभा राहतो. नंद बाबा उभे राहिले. पोरानं सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, गळ्यात अलंकार टाकली, तोंडात पानाचा विडा दिला, मिशेला शाव दिला आणि आरसा समोर धरला. लक्ष द्या माझ्याकडे. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोछ दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो, गलों में माला डाल दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रहेगो, देख बाबा तो को मैंने कैसे सजाए. नंद बाबा आरशात पाहतात आश्चर्यचकितच. काय होता असं तू, काय झाला असं माहिती. नंद बाबा आरशात पाहिले, काय होता काय झाला. नंद बाबा आता सुंदर दिसत होते बरं का. ऐका ऐका. नंद बाबा पोराला म्हणले लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहा है. खरं सांगड मी आज कसा दिसतोय. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातले तर म्हातारी पुढे उभं राहते. अय आज जरा कसा दिसायला सांग. नंद बाबा म्हणले सच्ची बताओ कैसो दिख रहे. पोरग म्हणतो बाबा सच्ची बताओ तू तो आज ऐसो लग रहा है जैसे आज ही तेरो बिया भयो है. आजच लग्न झालं तर नवर तेव्हा दिसायला लागला बाबा. नंद बाबा म्हणले आप जाऊ लाला का मोड़ो देखने. जाऊ का पोराचं तोंड पाहिला. पोरगा म्हणे ऐसे नहीं चलता है. जब लाला का पहली बार मोड़ो देखनो है तो नाच गानो करके भीतर जाणं पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असलं तर नाचत जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले सजने तक तो ठीक था बेटा, आपने 90 साल को मोड़ो नाचोगो कैसे. पोरगा म्हणे देख बाबा लाला का मोड़ो देखनो है तो नाचनो पडेगो. पोराचं तोंड पाहायचं असेल तर नाचावं लागणार आहे. नंद बाबाने एक हात डोक्यावर एक हात कमरेवर जे शांताबाई गाणं नाचायला सुरुवात केली. बरोबर नाही. त्या काळी नाचण्याचं साधन असेल त्या साधनावर नंद बाबा नाचायला लागले. ऐका. नंद बाबा आज दिसतही सुंदर होते, नाचतही सुंदर होते. त्यांच्या वयाचा मित्र होता, दह्यानं भरलेला माठ होता. नंद बाबाच्या अंगावर ओतून दिला आणि केलेला शृंगार माथीमोल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सबरो माठ नंद बाबा के सिर पर उड़ेल दियो. नंद बाबा रागवले ते जाओ क्यूबेदारी के करो धरो सब श्रृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सजत होतो, नालायका दही टाकून नाच केला, तुला कळत नाही. ते म्हणे बाबा तो को पतो नाही, तुला माहिती नाही काय. लाला का पहली बार मोड़ो देखनो है तो दही में सराऊर होके भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर दह्यानं आंघोळ करून जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले अरे तूने तो कृपा कर दी, बरं झालं तू माझ्या अंगावर दही ओतलं. नवरत्नाचा हार त्याच्या गळ्यात टाकला. नाचत नाचत नंद बाबा आज जायला लागले की ब्राह्मण लोकांना आढळले. ब्राह्मण म्हणले बाबा पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या. जात कर्म संस्कार केल्याशिवाय पोरग पाया जमणार नाही. पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ती नः इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ती नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिः नंद बाबाला सांगितलं ठाकूरजी पर अक्षर चढाव, देवावर अक्षरा टाका, फुलं टाका, दूध टाका, तूप टाका. नंद बाबा सगळं उलट पलट. नंद बाबाला दूध टाका म्हणलं की तूप टाकायचे, तूप टाका म्हणलं की साखर टाकायचे, साखर टाका म्हणलं की दही टाकायचे, सगळं उलट. ब्राह्मण रागवले बाबा ये क्या कर रहे हो. दूध की कह रहे, फूल की नाय, फूल की कह रहे, शक्कर की नाय, शक्कर की कह रहे, घी की नाय, आप क्या कर रहे हो.
नंद बाबा म्हणले ब्राह्मण देवता मारो मन अभिस पूजा पाठ में कचुना लागे हे मारो मन तो छोरा में चलो गए हे बोले माझं मन पोरग पाहायला गेल्याशिवाय चैन पडणार नाही. नंद बाबा नाचत नाचत आज जातात कन्हैयाला येऊन बाहेर येतात. नंद उत्सव साजरा करतात. किती आनंद त्या गोकुळामध्ये आहे. आज आपण फक्त ऐकतोय तरी मन प्रसन्न आहे. जेव्हा प्रत्यक्ष भगवंत तिथं असतील तेव्हा किती आनंद असेल. महाराज गोकुळीच्या सुखा अंतरल्या नरनारी बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं म्हणून गोकुळातल्या नरनारी सर्वाला आनंद झाला होता. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गुडिया तोरणे करती कथा गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे. जे कोणी देवाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते देवाचं होऊन जायचं. येणे मोहिनी डाव्या गुडघ्याने रांगत. लक्ष देऊन ऐका बघा मला काय सांगायचं. भगवंताने रांगायला सुरुवात केली पण रांगत असताना लक्ष द्या खोड्या करायला सुरुवात केली. लहानपणी कोणी बी खोडकर असतात. आता हे पोर किती खोड्या करतात. बरं आपण बी काही लगेच थोडे शहाणे झाले. उगा म्हाताऱ्या माणसाने पोरावर दाग टाकायचा नाही. अरे आम्ही काय तुमच्यासारखे होतो. तू का साधा होता. सगळ्यात चांभारवाडी तो बायोडाटा माहिती. आता मंदिराकडे आला म्हणून काय झालं. लहानपण खोड्यातच शोभत असत. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद. किती खोडकर असतात लेकर ऐका. कन्हैया किती खोडकर होते. एखाद्या गवळणीनं जर रांगोळी काढली तर लगवीनं दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणी वरी मध्ये चक्रपाणी. किती लेकर खोडकर असतात. माझ्याकडे लक्ष द्या. एक पोरग बापाला बाबा मला बुलट पाहिजे बुलट गाडी. बाप म्हणे अरे देवान दोन पाय कशात दिले. ते म्हणे एक किक मारा आणि एक गेअर टाका. काय खोडकर मारा. लहानपणी कोणी बी खोडकर असतं बघा. कन्हैया एवढे खोडकर होते. रांगत असताना चोऱ्या करायला सुरुवात केली. रांगत रंगणी चोऱ्या करायला सुरुवात केली. ऐका बरं आता चोरी करणं चांगलं का वाईट. बोला वाईट. देवानं अशी चोरी कोणती केली. ऐका देवानं आपल्यासारख्या चोऱ्या केल्या नाही. वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचं. वाच्यार्थ लक्षार्थ कळाला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. सासून सुनबाईला सांगितलं सुनबाई पातेल्यात दूध ठेवलंय मांजरी दूध पेईल लक्ष ठेव. मी खालच्या गल्लीत जाऊन आणि सासू सांगून निघून गेली. तेवढ्यात कुत्री आली आणि दुधावर 5ची मोटर चालू केली. ती बिचारी नुसती कुत्री गडपायाची. अख्खं दूध पिलं कुत्रीनं पण ही काय हाड म्हणली नाही. सासू आली म्हणे सुनबाई पातेल्यातलं दूध काय झालं. पेलं म्हणे माय कुत्रीनं. मग तुला सांगितलं होतं मांजर येईल दूध पेईल लक्ष ठेव. ती म्हणे आत्या तुम्ही मांजरीच म्हणल्या बरं कुत्रीचं कुठं म्हणल्या. कुत्रीचं काही वेगळं सांगावं लागतं का. वाचार्थ लक्षार्थ कळाला नाही तर गोंधळ होतो. देवानं चोरी केली याचा वाचार्थ न घेता लक्षार्थ घ्या. कशाची चोरी केली. चोर चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. महाराज म्हणतात देवानं चोरी केली पण चित्ताची केली. लक्ष द्या. पण काही गवळणीला चोऱ्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे गाठानं घेऊन यायचं. असंच असतं का नाही. आता मी केलेलं कीर्तन सर्वालाच आवडेल का. अजिबात आवडावा असा माझा दुराग्रहही नाही. कायला आवडेल कायला नाही आवडेल. एकच महाराज सगळ्याला आवडला असता तर 7 दिवस एकाचीच कीर्तन राहिली असते. प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे ना महाराज. कायला महाराज पाहिला की बरं वाटतं. कायला महाराज पाहिला की तळपाच्या मस्त करतात. अवघड महाराज पाहिलं काय सगळ्यालाच बरं वाटतं. एक मला म्हणजे महाराज दिसता म्हणलं तुला का पोतराज दिसायला. महाराज दिसे महाराज लोकाल काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोदडीन बांध माझ्या अंगाला. कपडे बी महाराजांनी चांगले घालून धारणे लोकांची. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे. ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी. ते म्हणे महाराजाजवळ तर दुसरी गाडी होती लाल कलरची. गेल्या वर्षी इनोवा गाडी लाल कलरची दुसरी होती ना. आता ही कधी. ते ड्रायव्हर म्हणे ती विकली जानेवारी महिन्यात ही घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या गाड्या घ्यायच्या. म्हणलं हलकटात या दारात काही मागायला अवघड आहे का. सगळ्याला बरं वाटतं का महाराज. एक वस्तू सगळ्याला आवडत नसते. काही गवळणीला थोड्या केलेल्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. का गोकुळ सोडून जावं मायाकडे लक्ष द्या. माया हो मोठ्याचा आला गाडा आणि गरीबाचं झोपड.
अगं यशोदे तुम्ही श्रीमंत माणसं आहे, तुम्हाला आम्हाला काही बोलता येत नाही, पण त्या पोराला समजून सांग ना. आपलं लेकरू खोडकर हे दुसऱ्या बाईने येऊन सांगितल्यावर खरं वाटतं का? हा, जिला खरं वाटतं ती सावत्र असावी. आपलं लेकरू खोडकर हे कोण्याच आईला खरं वाटत नाही. बापाला किती सांगा तुमचं पोरग जरा दैल्याच्या नादी लागले. दैल्या म्हणजे अर्धी बिडी. बाप म्हणतो आपलं तिकडे जाणार नाही. जेव्हा याच्या विंडला त्या बिड्या कमी होतील तेव्हा याला वाटतं लोक म्हणतात ते खोटं नाही, खरंय. यशोदा माता म्हणायची माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. माझे आचुडे बचुडे छकुडे राधे आछड बछड छकुड रुपड. यशोदा माता काय म्हणे? बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ दिसतय गुजिरवाणे काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरम रमाला वेळा याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाच्या माझे बाळ अंगणी माझ्या खेळ. तुम्ही लटकत घेता आळ गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून या भोवरा आळ घेता शासन धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे सांभारवाडीच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ दिसतय गुजिरवाणे काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. सांगू नका. खोडकर असेल तर माझ्याकडे पुराव्या सहित घेऊन. बिनबुडाचे आरोप करू नका. पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. किरीट सोमय्या यांना माझं चॅलेंज आहे. कोणत्या कंपनीत माझी भागीदारी आहे त्यानं स्पष्ट करून द्यावी. राजकारण सोडून देईल अध्यक्ष महोदय. आज राजीनामा देऊन देईल. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, पुरावे पाहिजे का नाही? पुराव्याशिवाय काय? यशोदा माता म्हणे पुरावे घेऊन माझ्याकडे. एक गावात गवळण आगाऊ. प्रत्येक गावात एखादी आगाऊ गवळण असते. नाव शांताबाई पण भांडणाला दम नाही. म्हणजे लगेच इथल्या शांताबाईकडे पाहू नका, मला जायचं इथून. असं नावाने एखाद्याचं नाव गंगाधर आंघोळ नाही महिनाभर का खराब. लक्षात ठेवा. एक गवळण गावात आगाऊ होती. लक्ष द्या. इकनयाला म्हणजे कन्या गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करू. माझ्या घरी येऊन बघ नाही बांधून टाकलं तर नाव बदलून. देवाला आडवं बोलणं जमत नव्हता. कन्या म्हणे पेंड्याईचा घर नंबर लिहून. तिचा घर नंबर लिहून घेतला. रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेली. दही दूध खाल्लं ऐका आणि निघाली. पण जाता जाता म्हणे आठवण आली ही बांधून टाकायला म्हणली होती ना. तिची वेणी गवळ्याची दाढी घेतली गाठ मारली. कन्या निघून गेली. पूर्वी गवळणी लवकर उठायचा. कशामुळे? दळावं लागायचं. आता गवळणी नाही दळत, आता गवळी दळतात. घेतला डबा की गिरणीवर. गवळणी उठायचं काम नाही. आता जमाना बदलला. पूर्वी सारखं थोडंच राहिलं. शांता का तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणलं कुठं जावं लागायचं. पाणी भरायचं म्हणलं कुठं जावं लागायचं. विहिरीवर जायचं, बादलीन पाणी काढायचं, डोक्यावर अंडा घ्यायचा, घरी यायचं, राजनी. किती कष्ट होते. आता कष्ट राहिले का? नाही. आता पाणी भरायचं म्हणलं की विहिरीवर जायचं काम नाही. गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय आणि दारात फक्त नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं. कष्ट राहिले. आता त्याच्या बी पुढची सुविधा आली. नळाला हांडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची आणि हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालते. कमी करायचं नाही. ती गवळण सकाळी सकाळी उठली आणि तिच्या मानेला झटका बसला. ती म्हणजे आव वैव म्हणलं आव वैव शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढाय? तो गवळी म्हणे अगं म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढ. मस्कोनिया मातली धांगडी करशी ओढाओढी मध्ये लागते. म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते. पाहता तर दाढीची वेणीची गाठ. म्हणे तुमचाही दोष नाही माझाही दोष नाही. कोणतरी गाठ मारली. म्हणजे मारू दे मारली तर पण आता सोड ना गाठ. आता बघा गाठ सोडायला गेले सुटत असती का? ज्या बामणाला नीट मंगलाष्टक येत नाही त्यानं आपल्या गाठी मारल्या सुटायल्यात. देवान मारलेली गाठ सुटत असते. सोडायला गेले सुटना. गवळी म्हणे मग आता कापून काढू. आता कात्री का उशाल घेऊन झोपतं का माणूस? कात्री होती वरच्या मजल्यावर.
कात्रीवरच्या मजल्यावर होती गवळी म्हणे जाय कात्री घेऊन. गवळण म्हणे हाय का थोडी तरी अक्कल तुम्हाला? दाढीची येण्याची गाठ एकटीला कसं जाता येईल? उठा म्हणे. निघाला दिंडी 16 वरच्या मजल्यावर. कापाय गेले कापना, जाळाय गेले जळणा. मग गवळ्याच्या लक्षात आलं, का ग म्हणे तू कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणले म्हणलं होतं सकाळी आमच्या घरी ये मग बांधून टाक. कशाला आगीत हात घातला म्हणून. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय ही गाठ सुटणार नाही. आता म्हणे असं सोंग घेऊन त्याच्या घराकडे जायचं काय? म्हणे मग आता काय त्याला जावंच लागेल, पर्याय नाही. तो बघा आता तोपर्यंत कन्हैयानं सर्व गोपाळ दारात आणून उभे केले. म्हणे पोर हो, या घरातून आता सोंग बाहेर येणार. सोंगच होत ना. लग्नात नवरदेव पुढं असतो, आज नवरी पुढं होती. नवरी 6 फुटाची आणि हे 5 फुटाचं असं चाललं. माझ्या मनात सांगत नाही. गवळण गरगर गिरक्या घेई, गवळी दाढी वर वर करी. प्रमाण आहे त्याला. पोरायने हे सोंग पाहिलं, हुर्या केला. हय 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 हय. पोराच्या पायात उडाली धूळ. धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं? शिंक येते. गवळणीने आज केलं का मागचा गवळी रपकन पुढे. भांडण नंद बाबाच्या दारात. एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही म्हणलो, नाही मारली नाही पण सोडून दे. हा तसं असं तर सोडतो. जे हिशोब मागतं त्याच्याच हातात वही द्यायची, मग ताण राहत नाही. त्याला कळतं किती घरातून घालणं घालतात आहे का? सोडायला गेले गाठ. सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का? लागशील का माझ्या नादाला? म्हणे आता तुझ्या नादाला लागणार. अशा खोड्या कन्हैयाने केल्या. एक दिवस घरातच आईच्या मांडीवर होते. ऐका, आईच्या मांडीवर होते. आईला म्हणले आई विचारू तुला? म्हणजे विचार ना बाळा. मया तो एक बात पूछू? बोले पूछ ना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. मया सच्ची बताओ, तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे? तुला दूध जास्त आवडतं का मी जास्त आवडतो? पूत म्हणजे पोर. यशोदा माता म्हणे लाला ये कोई पूछवे वाली बात है? मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे. अरे म्हणलं तू आवडतो. देवानं आईची परीक्षा घेतली बरं. मांडीवर होते का नाही? पातेल्यात तापाय दूध ठेवलं होतं. देवान दुधाला इशारा केला, या पातेल्याच्या बाहेर बघू आईचं किती प्रेम. आणि दूध उतू चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं. दुधाला बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चालतं. आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हवं, कोणाचा आहे उचलू का? सज्जन माणूस आहे करायला, बाकी जाईल करणार तेव्हा माणसाचा स्पीड कळून येतो बरं का. पळतच गेली यशोदा माता. दुधाचं पातेलं खाली घेतलं. आल्यावर कन्हैया म्हणतात आई काय खोटारडी आताच म्हणली होती मला पोरगा आवडतं, दूध आवडत नाही. दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तो है तो नेक सो छोरो, लेकिन बातें ऐसी करो है मारी बुद्धि की खोपडी गरम हुई जा. आहे एवढीसा पण कधी कधी म्हाताऱ्या माणसाची बुद्धी तुझ्या पुढे बंद पडते. आणि बायाला दूध जास्त आवडतं. शांता का माहिती तब्येत का झाली नाही माहितीये का? आमच्या आजीने मला दूधच खाऊ देत. मेली ती डंगरी आता. मला वाईट म्हणणार लई दूध जगत नाही बरं का. लक्ष देऊन नाही का. आणि दुधापेक्षा साय जास्त आवडते बायाला आहे का. एका बाईनं चहा प्यायला नेलं. म्हणे चहा घेता का दूध? म्हणलं दूध घेतो. तिने कप मांडला आणि ते बघूनच धरलं. बघूनच म्हणतात पातीला धरलं ओतायची. मला बोलायची आणि ती पातील्यातलं दूध ओतायची. ती साई सुद्धा आली. मला वाटलं पडती 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 कशाचं टोकाव आल्यावर बाई साय तर पलीकडच्याच कडाला नेऊन झाली. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बनते. ज्या बाईला 32च्या 32 दाते भवर महाराज तिच्या घरचं दूध पेत जा. नाही तर दुधाचं काही दही होतं कळत नाही. आणि दुसरीकडे कुठं जाणार आहे त्याच्यात. यशोदा मातेने पाहिलं आपलं पोरखं खोडकर आहे. आईला म्हणे आई मी काळा का झालो सांग. आता काय सांगावं एखाद्या पोरानं जर विचारलं माय बापाला मी काळा का, काय उत्तर देणार सांगा. यशोदा माता म्हणे बाळा तुला रात्री 12ला जन्म झाला आणि रात्री अंधार असतो ना, त्या अंधाराची सावली तुझ्यावर पडली म्हणून तू काळा झाला. यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया काली आंधी आरी आधी रात में तू आया
सावरा कन्हैया मेरा हो, सावरा कन्हैया मेरा काले नैनों वाला इसीलिए काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. महाराज म्हणतात भगवंत काळा आहे म्हणून बरं आहे का नाही. पांडुरंग कसा आहे, काळा. काळा असून त्याच्या दर्शनाला 40 तास लागतात. मग गोरा असल्यावर किती लागले असते. म्हणून म्हणतात तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन, जब काले रंग पर भी दुनिया मर जाती है. घनश्याम तेरी दिलसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन दिलदार है. तू हुंबरी अबग दुबग तिबग पोरा त्रिगुण खेळ मांडला. अबग दुबग तिबग सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंताने मांडला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले देवा आता खेळण्यात मजा नाही. कांदीवार पोटी भूक काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या ना अगोदर आपापल्या गायी ओळून आणा. चला ओळू गायी बैसू जेऊ एके ठाई वहू केली वनवन पाय पिठी झाला शेण. पण भगवंत म्हणले ऐका गायी ओळून आणा. पण गोपाळ म्हणले देवा सगळ्या गायी ओळता येतात पण एक गाय ओळखता येत नाही. ऐका तुका म्हणे तू राख मनेरी. देवा ही मन रूपी गाय तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळखतो. ऐका बरं भगवंतानं आपली बासरी काढली आणि सुंदर अशी बासरी वाजवायला सुरुवात. भगवंत गायी ओळवायच्या असल्या ना त्यांच्या मागे जात नव्हते. बासरी वाजवली की गायी आपोआप पायाजवळ येऊन बसायच्या. धीरे बासरी काढली, बासरी वाजवली, सर्व गायी देवाच्या पायाजवळ आल्या. ऐका सर्वांच्या शेजाऱ्या एकत्र केल्या. आता गायी कोणत्या, गोपाळ कोणते, कृष्ण कोणता, काळा कोणता. एकच मिनिट लक्ष द्या. गोकुळ कोणतं, शरीर म्हणजे गोकुळ. गायी कोणत्या, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. तुका म्हणे तू राख मनेरी. मन रूपी गाय देवा तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळखतो. याच्यातला जीवात्मा म्हणजे गोपाळ आणि याच्यातला परमात्मा म्हणजे कृष्ण. आणि या जीवाचं आणि शिवाचं मिलन याचं नाव आहे काला. काला आपल्या शरीरावर. काला आपल्या शरीर नाही कळलं तरी वाजवत जा, बरं वाटतंय काहीतरी झालंय व चांगलं आहे लक्ष नाही का. या जीवाचं आणि शिवाचं मिलन झालं की तो खऱ्या स्वरूपाचा काला आहे. आणि तो काला महाराज म्हणले सर्वांच्या शेजाऱ्या घेतल्या. माझी आहे तैशी पाय नाही तरी घरात जाय चोरून या माय माऊलीत आणावे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. खडकावर बसले सर्वांच्या शेजाऱ्या घेतल्या. खडकी सोडी येल्या मोठा आजचा दही काला गोमटा बिभ्रद वेणून जडरपटयो सुंग वेद्रेय कक्षे वामे पानु मसुरं गौरम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरिसरदो हो हासे नर्म विश्वै स्वर्गे लोके मिश्री भूभुजे यज्ञ भूबालके. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आजो सामरावती काला पहावया येती. काल्याची आशे देवधरी झाले माशे. भगवंतानं काला मिळू दिला नाही, तो काला तुम्हाला मला मिळणार हे आपलं परम भाग्य. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंजल भदे पुरुषो यदा वै अज्ञान हे तुझं मोह मला अंधकार नाशम विदाई ददे घात थोडंसं पण टाका. आलं उलट आपला अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर काल्याचा प्रसाद मिळतो. तो कालाच आपल्याला मिळणार हे आपलं परम भाग्य आहे. कर माय चालू ख्याल आपला काय नाही. गेल्या वर्षी हॅलो आता चालूच राहू दे बा. आता झाला आहे का नाही. लक्ष द्या माझ्याकडे. काय असं काय माहिती गेल्या वर्षी मी आलो पाण्यात लाईट गेली असं झालं. माझ्या पायाचा गुण नाही
लक्ष देऊ नका बरं का. लक्ष द्या. थोडा वेळ आपला वेळ संपलेला आहे. तसा 10 ते 12 नियोजित वेळ होती, पण सुरू व्हायला थोडा उशीर झाला आणि बरोबर 10:30ला जवळपास सुरू झालं. 12:30 वाजलेले आहे. 2 तास झालेले आहेत. जाता जाता एकच सांगणार आहे, आपला हा सप्ताह असाच मोठा होत राहू अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. गावातल्या सगळ्या मंडळीचं सहकार्य या कार्यक्रमाला आहे. मला अण्णांनी सांगितलं म्हणजे महाराज कुणाला मागायला जायची गरज नाही, लोक आपोआप आणून देतात आहे का नाही. आपोआप लोक आणून देतात. छोटंसं गाव आहे, छोटीशी वाडी आहे, पण छोटी वाडी असून सुद्धा आपण एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घडून आणता. सर्वच कार्यकर्ते मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कोणतंही कार्य करायचं असेल तर त्यासाठी कार्यकर्ते लागत असतात बरं. म्हणून हे मंडळी घरचे कामं सोडून इथं वेळ देतात, म्हणून हे कामं होत असतात है का नाही. म्हणून चांगलं काम करणाऱ्याला मदत करत चला, सहकार्य करत चला. मी जाता जाता एक सांगेल बघा तुम्हाला, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भय नरका जाणे. चांगल्या कामाला मदत करा. चांगल्या कामाला मदत नाही करता आली तर चालत, पण आडपाय तरी घालू नका है का नाही. आडपाय तरी घालू नका. एवढं जाता जाता मी विनंती करणार आहे तुम्हाला. फुकट नरकात जाण्याची लक्षणं आहेत महाराज बरं. कोणत्याही चांगल्या कामाला मदत करत चला, नाही करता आली तर करणाऱ्याला शिव्या देऊ नका. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. एका गावाला आग लागली होती बघा, आणि आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालले होते. थोडं लक्ष द्या माझ्याकडे. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालले होते. अग्निशामक बोलवलं, कोणी टँकर बोलवलं, कोणी टँकर बोलवलं, कोणी आपल्या दारातले बोर चालू केले, कोणी हांड्यानं पाणी टाकतंय. ऐका, पण त्या आग विझवण्यात एक चिमणी सुद्धा चोचत पाणी घ्यायची, त्या आगीत नेऊन टाकायची. ऐका, लक्ष देऊ ना. चिमणी चोचत पाणी घ्यायची आणि आगीत नेऊन टाकायची. कावळा रस्त्यात बसलेला होता. कावळे रस्त्यातच असतात. कीर्तनाला निघाले की लगेच म्हणतात कुठं निघाले, आपण म्हणावं कीर्तनाला. कावळा लगेच म्हणणार काम धंदे नाही तुम्हाला, जा जा. कावळ्याचे कावळा म्हणे गावाला आग लागली म्हणे, तुझ्या चोचेनं पाणी टाकण्यानं आग विझणार आहे का. अग्निशामक बोलून काही होईना. तेव्हा ती चिमणी म्हणे, दादा माझ्या चोचेनं पाणी टाकण्यानं आग विझणार नाही हे मला चांगलं माहिती. अगं मग कशाला वेळ वाया घालवते, कशाला एनर्जी खर्च करते. ती चिमणी म्हणे, दादा माझ्या चोचेनं पाणी टाकण्यानं आग विझणार नाही, पण जेव्हा गावाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा इतिहासात लिहिलं जाईल आग विझवण्यात चिमणीचा सुद्धा नंबर होता, पण कावळा बघ्याची. मला आग विझवणारा द्यायचं, मला बघ्याच्या भूमिकेत राहायचं नाही. मला 100 रुपये देऊन का होईना सप्त्यात सामील व्हायचं नाही. माझ्याकडे 5,000 रुपये द्यायला, पण मी 500 का ते होईना देणार, पण या कार्यक्रमात मी सामील होणार. मला आग विझवणारा द्यायचं, एवढं महत्वाचं आहे. महाराज लक्षात ठेवा, देवाचं कार्य देव करून घेत असतो, आपण निमित्त मात्र असतो. लक्षात ठेवा. प्रत्येकाने या कार्यक्रमाला मदत सहकार्य करत चला. पुन्हा एकदा जाता जाता एक सांगेन तुम्हाला, या वर्षी आपल्या सरकारने एक मोहीम राबवलेली आहे. आपल्याला सांगितलं काय एखाद्या कीर्तनकारांनी नाही. हा चल. 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून आज आपल्याला पूर्ण होतात या 15 ऑगस्ट बरं का. या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून आपलं हे अमृत महोत्सवी वर्ष या वर्षीचं आहे. म्हणून सरकारनं एक मोहीम राबवलेली आहे, घर घर तिरंगा हर घर तिरंगा. मला वाटतं सरपंच तुम्हाला हे आदेश आले असते. 13 ऑगस्ट 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट प्रत्येकाच्या घरावर तिरंगा 3 दिवस फडकवायचा. ऐका का, 75 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झाली, तो आनंद साजरा करण्यासाठी आपल्या घरावर प्रत्येकाने झेंडा फडकवायचा. कारण हा तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी अनेकांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं. अनेकांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं. आपलं हिंदू नववर्ष जसं आपण गुढी उभारून साजरं करतो पाडव्याला, तसं यावर्षी सगळ्यांच्या घरावर आपल्याला तिरंगा लावायचा. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सारख्या अनेकांनी या स्वातंत्र्यासाठी देहाचं बलिदान दिलेलं आहे. महाराज एकच उदाहरण सांगणार आहे. ऐका, भगतसिंगाला ज्या दिवशी फाशी होणार होती त्या दिवशी भगतसिंग दंड बैठका काढत होते.
भगतसिंगाला ज्या दिवशी फाशी त्या दिवशी दंड बैठका. ऐका दादा हो, लक्ष देऊन. त्या जेलरला आश्चर्य वाटलं आणि भगतसिंगाला विचारलं, ओ फाशी होणार आहे आज तुम्हाला माहिती नाही का? भगतसिंगाने सांगितलं, जेलर साहेब मला चांगलं माहिती आहे, मला फाशी होणार आहे. मग आज दंड बैठका काढून त्याचा फायदा काय होणार आहे? भगतसिंगाने सांगितलं, जेलर साहेब मी लहान होतो तेव्हा माझी आई देवाची पूजा करायची. बागेत फुलं आणायला मला पाठवायची, दिसतील ते फुलं तोडून मी माझ्या आई समोर आणून ठेवायचे. पण आणलेली सर्व फुलं माझी आई देवाला नाही व्हायची. मग त्याच्यातले टवटवीत गोंडस ताजी फुलं देवाला व्हायची, सुकलेले फुलं फेकून द्यायला लावायची. जेलर साहेब त्या दिवशी माझ्या डोक्यात पक्क बसलं, बागेतून तोडून आणलेल्या सर्वच फुलाला देवाच्या चरणावर जागा मिळत नाही. टवटवीत गोंडस फुलाला देव जवळ घेतो, सुकलेल्या फुलाला देव जवळ घेत नाही. मी आज माझ्या भारत मातेच्या समर्पणासाठी जाते. मी सुकलेल्या चेहऱ्याने गेलो तर माझी भारत माता माझा स्वीकार करणार नाही, म्हणून मी दंड बैठक. या राष्ट्रात जन्म घेतलेली आपण माणसं आहे दादा. आपण या देशाने मला काय दिलं हे सातत्याने बोलल्यापेक्षा मी देशासाठी काय केलं कधी याचा विचार करणं गरजेचं आहे. कर चले हम फिदा जानो साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. दिल दिया है जा भी देंगे वतन तेरे. हम जिएंगे मगर मरेंगे ऐ वतन तेरे. दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे. तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा है वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जा भी देंगे वतन तेरे. आम्ही गेलो, या देशाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आज मिलिटरीवाल्याला जर विचारलं तुमच्या मनातली इच्छा काय, मिलिटरीवाल्याला जर विचारलं ना तुमच्या मनातली इच्छा काय, ते एकच सांगतात काय, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए. मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. तिरंगा उड़ा कफन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. भारत माता की, भारत माता की. जागा होण्याची गरज आहे. म्हणून आपण प्रत्येकाने हा सर्वांनी तिरंगा आपल्या घरावर लावायचा आहे. 13 ऑगस्ट 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट. पण लावताना काही नियम आहे. तिरंगा हा आपल्या देशाचा राष्ट्रध्वज, त्याचा अपमान अवमान होता कामा. त्याच्यावर कोणते फुलं लावायचे नाही, कोणता हार लावायचा नाही, कोणते आंब्याचे पानं बांधायचे नाही. फक्त तिरंगा स्वच्छ धुतलेला फाटलेला नसावा, असा तिरंगा व्यवस्थित फडकवायचा. फडकवताना काळजी घ्यायच्या, उतरवताना सुद्धा काळजी घ्यायची. उतरल्यानंतर घडी करून व्यवस्थित एखाद्या कपाटात ठेवून द्यायचा. तो कोणत्या खताच्या थैलीवर गव्हाच्या थैलीवर टाकायचा नाही. बॅनर सारखा ह्या उलटा करून बसाय घ्यायचा नाही. आता हे महाराज सगळे उलटे होणार 2 दिवसात, त्याच्यावर लोक बसणार. बरोबर आहे का? लक्ष देऊ नका बघा.
नाही तर सोयाबीनवर तरी कामी येणार आहे महाराज बस आभाळाकडे पाहत टाकून देणार आहे का नाही. जाता जाता विनंती आहे त्या ध्वजाचा अपमान होता कामा नाही ही काळजी सगळ्यांनी घ्यायची. पुनश्च एकदा सर्व गावकऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. वैयक्तिक कोणाचा नाम उल्लेख करत नाही आणि करायला मला कोणी सांगितलाही नाही. सगळेच गावकरी तुम्ही याच्यात सामील आहात. तुम्हा सगळ्याच गावकऱ्यांना धन्यवाद देतो. आणि आज मार्गदर्शक म्हणून आमचे विकास पाटील या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लाभलेले आहे. विकाससाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. महाराज मंडळीवर नितांत प्रेम करतो बरं का. आणि आपल्या जीवनातला अमूल्य वेळ महाराज मंडळीसाठी देतो म्हणून विकासला सुद्धा धन्यवाद देतो. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. जाता जाता एक संदेश. आपल्या मळ्यामध्ये मागच्या वर्षी सुंदर असा सप्ताह झाला होता है की नाही. याही वर्षी तो सप्ताह भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे. 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर या दरम्यान सप्ताह आपल्या मळ्यामध्ये होणार आहे. आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन आहेत. हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा, हरिभक्त पारायण बाळू महाराज गिरगावकर, हरिभक्त पारायण अक्रोड महाराज साखरे, हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज, हरिभक्त पारायण सानप महाराज आणि हरिभक्त परायणी कुमारी शिवलीलाताई पाटील आणि आणखी आणि हरिभक्त पारायण गोपाल महाराज सरकटे पाटील वाशिम या सर्वांचे कीर्तन या ठिकाणी होणार आहे. ज्योतिताई धनाडे यांचं बी का वा ज्योतिताई धनाडे यांचं बी या सप्ताहामध्ये कीर्तन आहे. आणि लक्ष द्या माझ्याकडे महाराष्ट्रातील 2 नामवंत वादक जसं राम रहीम एक जोडी चित्रपटातली आहे का, अजय अतुलची जोडी आहे का नाही. काही काही जोड्या फेमस झालेल्या आहेत ना. तशी आपल्या संप्रदायातली एक मृदंगातली जोडी आहे. अजय अतुल जशी चित्रपटातली संगीतकार आहेत तसे आपल्या महाराष्ट्रामध्ये मृदंगाच्या क्षेत्रात वारकरी संप्रदायातली एक जोडी आहे. त्यामध्ये भरत महाराज कठाडे आणि शत्रुघ्न महाराज कठाडे या दोघा भावांचं मृदंग वादन आपल्याला मळ्यातल्या सप्त्यात ऐकायला मिळणार आहे. म्हणून आपण सर्वांनी त्याही कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. घेणारच आहात तुम्ही, याच्यात काही शंका नाही. पण तुमच्या कानावर असावं म्हणून हे तुमच्या समोर मांडलेलं आहे. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. अनवानीला विराम ज्ञानेश्वर चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. चांभारवाडी जनार्दन नगर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. भव विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.